महाराष्ट्राच्या राजकारणात जोपर्यंत शरद पवारांचं नाव घेत नाही आपण तोपर्यंत आपल्यालाच काही किंमत मिळणार नाही, हे प्रत्येक विरोधी पक्षातल्या राजकीय नेत्याला माहिती आहे. आणि भुजबळ तर त्यात फार हुशार आहे. भुजबळ साहेबांना मला एवढंच विचारायचं आहे की सगळ्या समाजातनं विरोध असताना उच्चवर्णीय पवार साहेबांनी पहिल्यांदा क्रांतिकारी निर्णय घेतला महाराष्ट्रात आणि ओबीसीला आरक्षण दिलं, हे मान्य आहे की नाही? आणि शरद पवार कशाला अडवतील, का अडवतील? ज्या पद्धतीने तुम्ही एकमेकांवर तुमच्याच पक्षात आरोप करताय, भुजबळ साहेब तुम्ही किती वेळा असा निर्देश केलाय की कोण करतंय कोण करतंय? मला सांगावं भुजबळ साहेब, ओबीसीचं बजेट, एससीचं बजेट, एसटीचं बजेट एका फटक्यात कधीतरी सँक्शन झालंय? त्याच्यातनं किती पैसे कापले गेलेत तुम्हाला माहित नाही? आमचा एकत्रित निर्णय झाला सगळ्यांचा की तुम्ही इतक्या वेळा बैठका घेतल्यात, जरांगे साहेबांबरोबर घेतल्यात, ठाके साहेबांबरोबर घेतल्यात, आम्हाला कधी हाक तरी मारलेत की चला आमच्याबरोबर बैठकीला? काय चालू आहे ह्याची एक चर्चा केली विरोधी पक्षांबरोबर? महाराष्ट्राची प्रथा आणि परंपरा आहे की कुठल्याही राजकीय किंवा सामाजिक अडचण आली आणि ती फार मोठी असली, महाराष्ट्रावरती परिणाम करणारी, तरी विरोधी पक्ष आणि सरकार एकत्र बसतं, त्याच्यातनं मार्ग काढतं. तुम्हाला मार्ग काढायचेच नव्हते, तुम्हाला फक्त आगी लावायच्या होत्या. म्हणून एक मराठ्यांना भिडत होता आणि एक ओबीसींना भिडत होता. तुम्हाला जरांगेंविरुद्ध बोलायला सांगितलेलं, मग तुम्ही जरांगेंना पेटवत होतात. त्यामुळे उगाच कारण नसताना शरद पवार आम्हाला फोन आला, काही फोन बिन आला नाही. शरद पवारांना फार काम आहेत हे करण्यापेक्षा. आम्ही काय निर्णय घेतो हे आमचे स्वतंत्र निर्णय आहेत. आणि मी स्पष्टपणाने सांगतो की काय यायचं, तुम्ही मला फोन केलात बरोबर आहे, पण तुम्ही विरोधी पक्ष नेत्याला फोन केलात का? जयंत पाटलांना फोन केलात का? प्रतोद म्हणून मी आहे, मला फोन तुम्ही नाही सरकारतर्फे फोन आला का? तुम्ही मला कशासाठी फोन केलेला आहात की जितेंद्र ओबीसीची बाजू लावून धरायची आपल्याला? आणि मला हे जे काही ओबीसी विरुद्ध मराठा हे झुंजवण्याचं काम आहे ते मला पहिल्या दिवसापासून मान्य नाही. आणि ज्या दिवसापासून ही लढाई सुरू झाली तेव्हापासून मी सांगतोय की हे सरकार ओबीसी विरुद्ध मराठा लढाई लावून देत आहे, बाकी त्यांना काही इच्छा नाही. पोलरायझेशन ऑफ वोट्स हा मुख्य उद्देश आहे, राजकारण हा मुख्य उद्देश आहे, सामाजिक सुधारणा हे उद्देश नाहीच. आणि भुजबळ साहेबांसारख्या प्रगल्भ विचारांच्या नेत्याने हे इतकं बालिश स्टेटमेंट करावं की 5 वाजता बारामतीहून फोन आला. त्या दिवशी साहेब कुठे होते हे तर माहिती आहे का तुम्हाला? खरं तर मला फार भुजबळांविरुद्ध बोलायला आवडत नाही, कारण पहिलं तिकीट त्यांनी मला दिलंय, म्हणजे साहेबांनी दिलं, पण त्यांनी आग्रह धरला की जितेंद्रला तिकीट द्या. पण भुजबळ साहेब बोलताना थोडं तरी उगाच कारण नसताना मनात विद्वेष निर्माण होईल, उगाच कारण नसताना एक दुसऱ्यांवरती आरोप होतील, हे कशाला पाहिजे? काय संबंध शरद पवारांचा? कशाला आणता शरद पवारांना मध्ये? आम्ही स्वतंत्र बुद्धीचे नाही आहोत का? आम्ही आमचे विचार मांडू शकत नाहीत का? मी तर उघडपणाने बोललोय की हे राज्य सरकार 2 कोंबड्यांची झुंज लावतोय, गावागावातलं वातावरण खराब करतंय. तेली, माळी, कोळी, तांबोळी, कसाई हे सगळे समाज एकत्र गावात राहतात, मराठा हे सगळे एकत्र राहतात. तुम्ही एका विरुद्ध एक उभा करून ठेवला, जे महाराष्ट्रात कधीही घडलं नव्हतं. ह्या पापाचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागेल. हे पाप आहे. 2 भावांमध्ये भांडण लावणं हे पाप आहे. हिंदू मुसलमान कमी होतं का तुमच्यापुरतं? हिंदू मुसलमान कमी पडले की काय? पण तुम्ही जातीत घुसलात भांडणं लावायला. म्हणजे आपल्या मताचं राजकारण सुधारवण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र जाळायला पण मागे पुढे पडता. आणि कोण किती ओबीसींच्या बाजूने आहे, कोणी बजेटमध्ये कोणाचे पैसे कुठे फिरवले याचा इतिहास काढा.
आम्हाला बोलायला लावू नका. बनमुट्टी लाक्की खुलगई तो खाक्की. सुप्रिया सुळेंना देखील मतदान झाले मराठा आणि ओबीसींचा असं देखील. अरे पण असं झालंच ना. मराठा आणि ओबीसी समाज मतदान करणार ना. बारामतीमध्ये वंजारी मतदान आहे, इंदापूरमध्ये वंजारी मतदान आहे. त्यांनी केलं ना मतदान. प्रत्येक काय जातीने मतदान करत नाहीत महाराष्ट्रात. एकदा यशवंतराव चव्हाणांना महाराष्ट्र जेव्हा नवीन निर्माण झाला, स्वातंत्र्याचा महाराष्ट्राचा मंगल कलश जेव्हा यशवंतराव घेऊन आले, तेव्हा यशवंतराव चव्हाणांना विचारलं, हे राज्य कोणाचं, मराठ्यांचं का कोणाचं? तेव्हा यशवंतराव चव्हाणांनी उत्तर दिलेलं, मराठी माणसाचं. त्यामुळे सगळ्यांनी मतदान केलं ना. मतदान हा प्रत्येकाचा नैतिक अधिकार आहे. तुम्ही ते धर्मामध्ये तेढ मारून काहीतरी वोट जिहाद झाला, वोट जिहाद झाला, वोट जिहाद झाला बोला ना त्याच्या विरुद्ध. तेव्हा काय तुम्ही विश्वासात घेतलं नाही आणि तुमचा प्लॅन फसला, त्याच्यामुळे आता तुम्ही कारणं शोधताय. या मुळात तुम्ही 206 आहात आमदार. 206 लोकांनी एकत्र उभा राहून ठराव पास केला असता, आम्ही विरोध केला असता. पण न जमणारं काम ह्यांच्या डोळ्यावर ढकलून आपण मारून नेऊ वेळ म्हणून तुम्ही हे धंदे करताय आता सगळे. लोकांना येडे समजता का तुम्ही? लोकांना समजत नाही असं वाटतं तुम्हाला? साधा प्रश्न आहे. 2 वर्ष या चर्चेला झाली असतील हे जरंगे आणि ह्या सगळ्यांचं सुरू होऊन, तुम्ही आम्हाला एका बैठकीला तरी बोलवलं का? एका बैठकीला बोलवलं का सांगा आम्हाला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.